नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, देशातील इंधन टंचाईचं संकट किती गंभीर आहे याची तीव्रता प्रत्यक्षामध्ये आता दिसू लागली. इंधन टंचाईचा पहिला फटका भारतातील सर्वात मोठ्या एअरलाईन कंपनीला बसलाय. जेट इंधनाचे दर प्रचंड वाढल्यामुळे या कंपनीनं आपली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. तसेच अनेक देशांमधील उड्डाणांची संख्या देखील कमी झाली आहे. या कंपनीनं परदेशामध्ये जाणाऱ्यांसाठी मोठा अलर्ट जाहीर केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीसाठी परदेश दौरे टाळावेत असं आवाहन केलंय. जेट इंधनाच्या दरामध्ये झालेल्या प्रचंड वाढीमुळे टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियानं जून 2026 पासून पुढच्या 3 महिन्यांसाठी आपली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द केली आहेत. अनेक मार्गांवरील उड्डाणांची संख्या देखील कमी करण्यात आली आहे. एअरलाईनच्या या निर्णयाचा थेट परिणाम उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी किंवा व्यावसायिक दौऱ्यांसाठी आधीच तिकीट बुक केलेल्या प्रवाशांवरती होणार आहे. दिल्लीतील मुख्य केंद्रातनं शिकागो, नेवार्क, सिंगापूर आणि शांघाय यासारख्या प्रमुख ठिकाणांची उड्डाणं एअर इंडियानं रद्द केलेली आहेत. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्को, पॅरिस आणि टोरंटोसारख्या ठिकाणांच्या उड्डाणांमध्ये देखील कपात करण्यात आली आहे. एअरलाईननं दररोजची सुमारे 100 उड्डाणं कमी केली आहेत. सध्या प्रवासाचा ऐन हंगाम आहे. वाढत्या खर्चामुळे एअरलाईनला उड्डाणं कमी करण्याशिवाय पर्याय उरला नाही असं एअर इंडियाच्या मॅनेजमेंटकडनं सांगण्यात आलंय. जेट इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2026च्या अखेरीस प्रति बॅरल $99 असलेल्या इंधनाच्या किमती मे महिन्याच्या सुरुवातीलाच $162 पर्यंत वाढल्या गेल्या. विमान कंपनीच्या एकूण खर्चापैकी तो 40% इंधन खर्च असतो. त्यामुळे कंपन्यांना आता विमानं चालवणंच परवडण्यासारखं झाले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही परदेशामध्ये जात असाल तर तुमची फ्लाईट रद्द तर झालेली नाही ना, ते एकदा तुम्ही चेक करून घ्या. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.